ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीचं त्याच्या मूळगावी जळगावातल्या सायगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। ढोल ताशा पथक आणि औक्षणानं विजयचं गावात स्वागत करण्यात आलं। त्यानंतर चाळीसगाव परिसरात त्याची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी लहानपणापासून शिकलेल्या तालमीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक पैलवानाच्या घरी जाऊन त्यानं भेट दिली। पुण्याची शान असलेल्या शनिवार वाड्यावर आता कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकवण्यात येईल। नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून गेली 2 वर्ष शनिवार वाड्याच्या आवारात राष्ट्रध्वज उभं करण्याचं काम सुरू होतं। मात्र आज पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील बहुचर्चित फ्युनिक्युलर ट्रॉली भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून या ट्रॉलीच्या चाचणीचं काम सुरू होतं। सुरक्षिततेच्या दृष्टीनं 3 ब्रेकऐवजी 4 ब्रेक असावे अशी सूचना युरोपियन तंत्रज्ञांच्या पथकानं केली होती। त्यानुसार आता ट्रॉलीला 4था ब्रेक बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। वाशिमच्या मनोरा तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। हागणदारी मुक्तीचा संदेश देत तीर्थक्षेत्र पोहरादेवी ते कोलार मार्ग विविध गावातून ही रॅली निघाली। सकाळी 9 वाजता पोहरादेवी इथून ही रॅली सुरू झाली। डॉक्टर रामराव महाराज आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। नांदेडमधील अपंग संघटनेच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आलं। अपंगांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकार 3% विशेष निधी देतं, मात्र बरेचदा तो तसाच पडून राहतो, नाहीतर दुसऱ्या कामासाठी तो वापरला जातो। पालिकेनं हा निधी अपंगांच्या विकासासाठी वापरावा अशी वारंवार मागणी केली गेली, तरी देखील त्याला दाद कुणी देत नाहीये, म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। पंढरपूर जवळील वाखरी गावाजवळ केमिकलचा टँकर पलटी झाल्यानं चालक आणि मदतनीस जखमी झाले। पलटी झाल्यानंतर टँकरमधून केमिकल गळती झाल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मुंबई इथून निघालेला हा टँकर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तामलवाडीकडे जात असताना हा अपघात झाला। टँकरची धडक इतकी जोरात होती की रस्त्याच्या कडेची 2 मोठी झाडं उन्मळून पडली आणि त्यानंतर टँकर शेजारच्या शेतात पलटी झाला। मनमाड नांदगाव एसटीचा अपघात होऊन 8 प्रवासी जखमी झाले। जखमींमध्ये चालकाचा समावेश आहे। नांदगाववरून नाशिकला जाणारी ही एसटी मनमाडपासून काही अंतरावर येताच खड्डा चुकवण्याच्या नादात बसचा जो एक्सेल ब्रेक आहे तो तुटला। बस खड्ड्यात जाऊन उलटली। या चालकासह 8 जण गंभीर जखमी झाले। त्यांना मनमाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। रत्नागिरी हातखंबा मार्गावर 2 ट्रकच्या विचित्र अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झालाय। चांदसूर्य इथल्या अपघाती वळणावर ट्रक चालकाचं ट्रकवरून नियंत्रण सुटलं आणि या ट्रकनं दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली। मात्र या दोन्ही ट्रकमध्ये दुचाकी सापडल्यानं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झालाय, तर ट्रकमधील हमाले गंभीर जखमी झाले। हातखंबा परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत काही जणांचा जीव वाचला आणि या अपघातानंतर रत्नागिरी हातखंबा मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती। ठाण्याच्या बिबियाना मॉलमध्ये काल 4 तरुणांनी दारूच्या नशेत चांगला धिंगाणा घातला। एका पर्सच्या शॉपमध्ये वाद झाल्यानंतर या तरुणांनी आणखी 3 मित्रांना बोलवून घेत तोडफोड केली आणि सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण केली। बराच वेळपर्यंत या तरुणांचा धिंगाणा सुरू होता। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत पोहोचला। अहमदनगरमध्ये टायटन कंपनीचं शोरूम फोडून चोरट्यांनी 35,47,000चं घड्याळ लांबवली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला। चोरीची दृश्य सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय। चेहऱ्याला काळा मास्क बांधून ही चोरी करण्यात आली। 25 ते 50 हजारांची एकूण 591 घड्याळं चोरण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या नामपूरमध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारी एक पिकअप गाडी ग्रामस्थांनी पकडली। नामपूर भागात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाच्या चोऱ्या होत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः रात्रीची राखण सुरू ठेवली। बोडरी शिवारात एका पिकअप गाडी संशयितरित्या फिरत असल्याचं लक्षात आल्यानं या गाडीत 2 बैल आणि 2 जर्सी गोरे आढळून आले। ग्रामस्थांनी गाडीत जे 3 जण होते त्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केलं। सांगलीतल्या विटा शहरात बँकेच्या रांगेत उभे असलेल्या माजी नगरसेवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झालाय। शेखू पांडुरंग कांबळे हे 75 वर्षीय माजी नगरसेवक आणि निवृत्त मुख्याध्यापक शहराच्या युनियन बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेले होते। बँकेबाहेर असलेल्या लांबच लांब रांगेत वाट पाहत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आला। धुळ्यातील मोहाडीजवळ एका विहिरीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। निकिता विठ्ठल गावडे असं या विद्यार्थिनीचं नाव असून गेल्या
2 दिवसांपासून ती बेपत्ता होती। त्यानंतर थेट तिचा मृतदेह मिळाल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। निकिताची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे। लातूरातल्या औराद शहाजानी इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक अंबादास राजापुरे यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। नोटबंदीनंतर गेल्या महिन्याभर अतिरिक्त कामाचा ताण आल्यानं राजापुरेंचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक करतात। बँकेत गेल्या 8-10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवत होता। ग्राहकांकडून होणाऱ्या वाढत्या मागणीनं बँकेवरील ताण वाढत होता। या ताणानंच राजापुरेंचा बळी घेतल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक करतात। गोंदियातल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयावर बाळ बदलल्याचा आरोप करण्यात आलाय। पुष्पा लिलारे या महिलेनं 12 डिसेंबर रोजी एका मुलाला जन्म दिला। रुग्णालयातील परिचारिका वनिता मेहर यांनी लिलारे कुटुंबाला बाळ दाखवलं, तसंच आईजवळही आणून ठेवलं। मात्र ते कमजोर असल्यानं त्याला नवजात कक्षात ठेवण्यात आलं। थोड्याच वेळानं नवजात कक्षातील कर्मचाऱ्यांनी आणून दिलेल्या फाईलमध्ये मुलाच्या ऐवजी मुलगी जन्माला आल्याचा उल्लेख दिसून आला। याविरोधात लिलारे कुटुंबियांना रुग्णालयावर बाळ बदलल्याचा आरोप केलाय। सध्या मुलगी आणि आईचा DNA तपासणीसाठी पाठवण्यात आला। अकोला महानगरपालिकेनं शहरातील अवैध बांधकामं पाडण्याची मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत शहरातल्या बिर्ला कॉलनी भागातील मधुकर गवई यांचं शासनाच्या खुल्या जागेत बांधलेलं अवैध बांधकाम नेस्तनाबूत करण्यात आलंय। याआधी गेल्या वर्षीही पालिकेनं गवई यांचं अवैध बांधकाम उद्ध्वस्त केलं होतं। त्यानंतर पुन्हा ही इमारत उभारण्यात आली होती। परभणी जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेची पुरती वाट लागली आहे। यंत्र बिघडल्यामुळे रुग्णालयातल्या अनेक सुविधा बंद आहेत। रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, तर एक्सरे मशीन दुरुस्ती अभावी धुळखात पडली आहे। 10 महिन्यांपूर्वी मिळालेली सोनोग्राफी मशीन हाताळायला प्रशासनाला अद्यापपर्यंत योग्य टेक्निशियन मिळालेले नाहीये। त्यामुळे रुग्णालयातील अद्ययावत मशिनरी केवळ दिखाव्यासाठीच आहे का, असा प्रश्न आहे। एसटीमध्ये जागा मिळवण्यासाठी खिडकीतून रुमाल किंवा इतर वस्तू टाकण्याच्या प्रकाराला आता आळा बसणार आहे। अशा प्रकारे जागा अडवणाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश महामंडळाच्या महाव्यवस्थापकांकडून देण्यात आले। खिडकीवरून होणारी वादावादी टाळण्यासाठी चालक तसेच वाहकांनी गाडी फलाटावर लावण्याआधी गाडीच्या खिडक्या बंद कराव्यात असे आदेश देण्यात आले। गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। गेल्या 5 वर्षापासून हे काम रखडलं असून ते पूर्ण झाल्यास गोंदिया जिल्ह्यातल्या 8 आणि भंडारातल्या 1 अशा 9 तालुक्यातल्या लाखो हेक्टर शेतजमिनीवरील ज्या ओलिताखाली येणार आहेत, त्यामुळे येत्या 2 वर्षात हे काम पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले। पंढरपुरातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील 630 कामगारांना कोणताही पूर्वकल्पना न देता हंगामी ब्रेक देण्यात आलाय। गेल्या 18 महिन्यांपासून विना पगार काम करणाऱ्या या कामगारांना ब्रेक दिल्यानं मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादीचे माजी आमदार श्यामल बगल यांचा हा कारखाना आहे। आधीच 18 महिने पगार नसल्यानं मेटाकुटीला आलेले कामगार या निर्णयानं संतप्त झाले। गडचिरोलीतील 10 लाखांचं बक्षीस असलेल्या 4 जहाली नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। या 3 पुरुष आणि 1 महिला नक्षलवादीचा समावेश आहे। कान्हू उर्फ लालसाहेब मडावी, सुनील उर्फ सन्नू आतलामी, सरूपा उर्फ विद्या दावडे आणि आकाश उर्फ विकास तुमरेटी अशी या चौघांची नावं आहेत। या चौघांवर देखील गुन्हे दाखल आहेत। त्यांची माहिती देणाऱ्यांना 10 लाखांचं बक्षीस देण्यात येणार होतं। तामिळनाडू राज्यात आलेल्या वर्धा वादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील बघायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा आणि पंढरपूर परिसरात अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे गहू, तूर, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांना मोठा फटका बसणार आहे। तसंच ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाल्यानं पिकांची वाढ देखील खुंटण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे।